राम राम मंडळी, जय खानदेश भट असले. तर आज आपण चाललो आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायला. तर तुम्ही पण दर्शन घ्या माझ्यासोबत. ओके, सो लेट्स गो. आपण निघालो आहे पुण्यावरनं. पुणे ते अक्कलकोट 290 किलोमीटर आहे टोटल. आणि पुणे ते सोलापूर 250 किलोमीटर आणि सोलापूर ते अक्कलकोट 40 किलोमीटर आहे. चला तर आपण पोचलो आहे आता अक्कलकोटला. गाडी पार्क झाली. तर आपण आज राहणार आहोत श्री स्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट येथे. तर आत गेल्यानंतर मी तुम्हाला मठाची माहिती देणारच आहे. त्याआधीच मठाच्या बाहेर श्री बेलानाथ महाराज यांचं समाधी मंदिर आहे. तर सर्वात आधी आपण दर्शन घेऊयात बेलानाथ महाराजांचं. चला तर आता बेलानाथ महाराजांचं दर्शन करून झालं आहे. तरी आपण जाऊयात आता मठाच्या आतमध्ये. इथं तुम्हाला AC, नॉन AC आणि हॉल या पद्धतीची रूम्स अवेलेबल आहेत. 500 ते 1500 रुपयाच्या दरात तुम्हाला इथं योग्य दरात रूम्स अवेलेबल होतील. चला तर सर्वात आधी तुम्हाला मी रूम दाखवतो. रूम बघूयात आधी आणि त्यानंतर मी तुम्हाला बाकीची माहिती देतो. राजेराय मठाबद्दल आणि माहिती सांगायची झाल्यास, श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट भूमीतील स्वामींच्या इच्छेने बांधलेला मठ म्हणजे श्री राजेराय मठ. श्री स्वामी समर्थांच्या चैतन्य पादुकांचे मंदिर व परमपूज्य सद्गुरू बेलानाथ बाबांचे वास्तव्य स्थान असलेला श्री राजेराय मठ हा हैदराबाद संस्थानाच्या एका जागीरदाराकडून बांधला गेला. चला तर आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि या ठिकाणी आपल्याला मठाकडूनच महाप्रसादाची सोय असते. या ठिकाणी सकाळी नाश्ता, दुपार आणि संध्याकाळचं महाप्रसाद मठाकडूनच आपल्याला दिला जातं आहे. दुपारी थोडा आराम घेऊन आता आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वटवृक्ष मंदिराला. इथं आपण आता दर्शन घेऊया. दर्शन घेऊन झालं आहे आणि आपण आता बाहेर निघतो आहे. बाहेर निघाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भरपूर शॉप्स अवेलेबल आहेत, ज्या ठिकाणून तुम्ही ज्या काही वस्तू तुम्हाला लागणार असतील त्या तुम्ही विकत घेऊ शकता. या ठिकाणी मंदिराच्या बाहेर आल्यानंतर थोडं पुढे गेलो की भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या कार्सचं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल.
आता थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी अन्नछत्राची व्यवस्था केली आहे. तसंच सकाळी 11 वाजेला महाप्रसादाला सुरुवात होते या ठिकाणी आणि रात्री 9 ते 11 या दरम्यान महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. जर तुम्ही वटवृक्ष मंदिराला लागूनच राहण्यासाठी उत्तम व्यवस्था बघत असाल तर या ठिकाणी मंडळामार्फत यात्री निवास आणि त्याला लागूनच यात्री भवन या 2 भक्तनिवासाची मंडळाने व्यवस्था केली. या ठिकाणी पार्किंगसाठी पण खूप मोठी अशी जागा उपलब्ध आहे. तरी जे मी तुम्हाला आता झूम करून दाखवतो आहे ते पण एक भक्तनिवास आहे, वटवृक्ष भक्तनिवास. तर तुम्ही त्या ठिकाणी पण राहू शकता. आता शेवटी इकडं आल्यानंतर छान असं गार्डन या ठिकाणी बनवले आहे. या ठिकाणी लहान मुलं खूप छान असं एन्जॉय करू शकतात. बसण्यासाठी पण इथं खूप छान अशी व्यवस्था केली गेली आहे. तरी 5 रुपयाचं तिकीट घेऊन तुम्ही या ठिकाणी प्रवेश करू शकता. चला तर आपण आता रात्री अक्कलकोटला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी निघालो आहे. आता जातो आहे आपण तुळजापूर. पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला तुळजापूरबद्दल माहिती देणार आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला सोलापुरात जेवणासाठी काही उत्तम सोयी बघायची असेल तर निसर्ग म्हणून हॉटेल आहे, त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच विजिट करू शकता. तर हे निसर्ग हॉटेल, या ठिकाणी शुद्ध शाकाहारी जेवणाची फार छान व्यवस्था केलेली असते. तर तुम्ही नक्की विजिट करू शकता. चला मंडळी, बाय बाय. बट असले परत एकदा राम राम आणि जय खानदेश.